काय सांगाल पाणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो वाचला आहे काही संतप्त नागरिकांनी निर्देशन करत होते ग्रामपंचायत निवेदनासाठी आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पूर्ण देशभरामध्ये साजरा होत असताना आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमास्थळी होतो. जेव्हा अर्धापूर तालुक्यातून पारडी मक्ता या गावातून कार्यकर्त्यांचे कॉल आले आणि त्यांनी सांगत होते की आमच्या गावातील ग्रामपंचायत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना त्यांनी फोटो न लावता हा उत्सव साजरा केलेला आहे. आणि या घटनेच्या पूर्ण गावकरी विरोधात असल्यामुळे आतापर्यंत कारवाई झाली नाही. त्या गावचे सरपंच शोभाबाई कांबळे व शिवकुमार देशमुख हे ग्रामसेवक आहेत. त्यांना जाब विचारला असता ग्रामस्थांनी तर त्यांनी तुम्हाला काय करायचं करून घ्या अशा अरवश्य भाषेमध्ये कार्यकर्त्यांना व गावकऱ्यांशी त्यांनी उद्धट घातला, त्यांना शिव्या दिल्या आणि आतापर्यंतही त्यांना धमक्या येत आहेत की तुम्ही जर आमच्यावर कारवाई केला तर तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर काही खैर नाही. आणि गाववाले त्यांना धमकी देत आहेत. तुमची काय दिशा राहणार आता पुढे? आम्ही आताच कराळे साहेब यांना रितसर अर्ज करून निवेदन दिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी अर्धापूर तालुक्याच्या वतीनं शिव मॅडम आणि कलेक्टर साहेब यांना आम्ही उद्या रितसर अर्ज करून त्यांच्या 2 ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना निलंबनाची कारवाईची मागणी करणार आहोत. माझं नाव बालाजी रुदास पाटोळे आहे. मी पारडीचा रहिवासी आहे. तर आम्ही आज 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे सर्वजण गावात आज झेंडा ग्रामपंचायतला तर आम्ही सर्वजण आलो होतो. गावातले आमचे जे समाज बांधवाचे मुलं आहेत, आमचे मित्र त्यांना आले आणि त्यांना म्हटले आपल्या बाबासाहेबाचा फोटो ग्रामपंचायतला लावला नाही. तर मग आमच्या दाजींना त्यांना एवढ्यात आपले ग्रामविकास अधिकारी आले. त्यांना विचारलं की साहेब बाबासाहेबाचा फोटो का लावला नाही ग्रामपंचायतला. तर त्यांना म्हणले सरपंचाला विचारा म्हणले आणि तुम्हाला काय करायचं करा म्हणले, मला माहित नाही म्हणजे विचारून घ्या म्हणले त्यांना. आणि गाडीवर सरळ त्याने निघून गेले. मग पुढे काही विचारलं नाही काही नाही. मग आम्हाला कार्यकर्त्यांना फोन करून समजा हे करावं लागलं आम्हाला. बाकी काय गावामध्ये मोठा हे झालं नागरिक आले गावातले सरपंच झाले मध्ये नंतर काय हो आले होते त्यांना पण परत मांडून म्हणले परत पूजा करूत म्हणले होते. पण जे आमचे नागरिक आहेत नागरिकांना जे समाज बांधवांना किंवा जेव्हा ध्वजावरून एकदा फडकल्याच्या नंतर महामानवाची पूजा परत करता येते का? पूजा करता येत असले तर ध्वजावरून परत फरकता येते का, म्हणजे करता येते का ध्वजावरून? तर मग त्याच्यामुळे म्हणजे जे केली चुकी त्याची माफी मागा मागितले. जेव्हा मीडिया पोहोचल्याच्या नंतर बी कमीत कमी 20-25 मिनिट झाले होते तरी पण त्यांना ग्रामविकास अधिकारीनं यांना माफी मागितली नाही. त्याच्यामुळं सगळ्या समाजामध्ये आंदोलन बाबासाहेबांचा फोटो घेतला होता हो नंतर आणून लावला होता ना साहेब त्यांना परत पूजा करण्यासाठी. तुमचं म्हणणं काय करायचं कारवाईची म्हणणं काही नाही, निलंबित करणे.